नमस्कार. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्र देवी दुर्गा मातेचा उत्सव, देवीची उपासना, उपवास, गरबा, दांडिया आणि नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी त्या पर्टिक्युलर रंगाचे कपडे परिधान करणारच. बहुतांशी सगळ्या स्त्रिया, मुली ह्या ऑफिसला जाताना, कामाच्या ठिकाणी जाताना, कॉलेजला, बाहेर जाताना, गरबा, दांडिया सगळीकडे त्या दिवशीचे पर्टिक्युलर रंगाचे कपडेच घालून जातात. पुरुष सुद्धा हे फॉलो करताना दिसतात. आणि मग ग्रुपनी त्या दिवशीचा कलर सेलिब्रेट करणं, फोटो काढणं, सोशल मीडियावरती ते फोटो पोस्ट करणं हा सर्व गमती जमतीचा भाग आलाच. ॲक्च्युली नवरात्र उत्सवाचा हा अतिशय महत्त्वाचा भाग बनलेला आहे आणि मोठे मोठे न्यूजपेपर्स, न्यूज चॅनल सुद्धा या रंगाच्या रिलेटेड बातम्या छापतात, दाखवतात. पण बऱ्याच लोकांना हे सगळं एक प्रकारचं फॅड वाटतं. फॅड जरी असलं तरी ह्या फॅडमुळे आपल्या रोजच्या त्याच रुटीन लाईफमध्ये थोडासा चेंज नक्की येतो, थोडासा विरंगुळ आपल्याला मिळतो, 4 हसण्याचे क्षण मिळतात, एक चेंज, नवीन गंमत नक्कीच मिळते. आणि कुठल्याही सणासुदीसाठी एक महत्त्वाचा सामाजिक दृष्टिकोन, सामाजिक एकीचा जो आहे तो पण यातून नक्कीच साध्य होतो. सो हे फॅड जरी असलं तरी चांगलं नक्कीच आहे, पण हे नुसतं फॅड नाहीये, याला एक गहन असा आध्यात्मिक अर्थ सुद्धा आहे. आता हे नवरात्रीचे रंग कसे ठरवले जातात, तर आता पर्टिक्युलर दिवसाचा रंग म्हणजे काय, तर आपल्या वैदिक ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे ग्रह ताऱ्यांची रोज स्थित्यंतर होत असतात, हे तर आपल्याला नक्कीच माहिती आहे. त्यामुळे एखाद्या पर्टिक्युलर दिवशी एखाद्या पर्टिक्युलर ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. जसं गुरुवारी गुरुचा प्रभाव असतो, गुरुचा प्रभाव आपल्यावर गुरुवारी सगळ्यात जास्त पडतो. गुरु आपल्याला ज्ञान देतो, त्यामुळे तेज येतं, आशावाद देतो, आनंद देतो. गुरुशी संबंधित रंग आहे पिवळा. पिवळा रंग आपल्याला आशावाद देतो, आनंदी दृष्टिकोन पण देतो. सो जर का आपण गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घातले तर गुरुची ही एनर्जी आपल्याला जास्त निश्चितपणे चांगल्या प्रकाराने ॲब्सॉर्ब करता येऊ शकते. आता हे झालं ग्रहताऱ्यांची स्थिती आणि त्या संबंधित असणारे रंग त्या पर्टिक्युलर दिवशी वापरणं. पण नवरात्राच्या 9 दिवसातच हे 9 रंग का वापरायचे, तर हे सर्व 9 रंग देवीच्या विशिष्ट गुणाचे, देवीच्या तत्वांचे प्रतीक आहेत. सो नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी त्या दिवसाशी निगडीत अशा रंगांचे कपडे आपण जेव्हा घालतो तेव्हा देवीच्या त्या रंगाशी निगडीत असणाऱ्या गुणांचं आचरण सुद्धा आपण केलं पाहिजे. तर आपल्याला खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांची, तिच्या स्वभावाची प्रचिती येईल, देवीची खऱ्या अर्थाने ओळख होईल आणि अर्थातच देवी सुद्धा आपल्यावरती निश्चितच प्रसन्न होईल. आणि हे आहे नवरात्रीतल्या 9 दिवसांमध्ये 9 रंगांचे कपडे घालण्याचं आध्यात्मिक कारण. सो आता वेगवेगळ्या रंगांचे कपडे आपण जेव्हा नवरात्रीत घालू तेव्हा हे विचार नक्कीच विचारात घेऊया, त्याप्रमाणे देवीचे गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या पण आयुष्यामध्ये आनंद, सौभाग्य आणूया. सो आता या सगळ्या रंगांची आणि त्यातल्या देवी तत्वांची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया. या वर्षीच्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे गुरुवार. तो पहिल्या दिवसाचा रंग आहे पिवळा. तेज, आशावाद आणि आनंद हे देवीचे मूलभूत गुण हा पिवळा रंग आपल्याला दाखवतो. सो आज एका नवीन आशेने दिवसाची सुरुवात करूया. या दिवसाचा, आयुष्याचा आनंद घेऊया आणि दुसऱ्यांना पण आनंद देऊया. नवरात्र दुसरा दिवस, रंग हिरवा. हिरवा रंग हा वाढ, प्रजनन आणि देवीच्या ठिकाणी असणारी शांततेची भावना ह्याचं प्रतीक आहे. आज आपण देवीकडे तिच्या ठायी असलेली शांततेची भावना आपल्याला सुद्धा देण्याची प्रार्थना करूया. आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी आहे ते यश वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्नाला सुरुवात करूया. नवरात्र तिसरा दिवस, रंग राखाडी. राखाडी रंग देवीमध्ये असलेली संतुलनाची भावना दाखवतो. सो आपण सुद्धा आपल्या प्रत्येक बाबतीमध्ये संतुलनाची ही भावना आणण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. नवरात्र चौथा दिवस, रंग केशरी नारंगी. हा रंग दाखवतो देवीच्या ठायी असलेली ऊर्जा, उत्साह, सकारात्मकता. देवीचे हे गुण आपण जर का आपल्या अंगात बाणवले तर अर्थातच आपल्याला सगळ्याच क्षेत्रांमध्ये यश नक्कीच मिळेल. नवरात्र पाचवा दिवस, पांढरा रंग. सो आज आपण देवीसारख्याच निर्दोष, पवित्र, शुद्ध मनाने देवीची मनःशांतीसाठी प्रार्थना करूया. नवरात्र सहावा दिवस, रंग लाल. लाल रंग हा उत्कटता, प्रेम, चैतन्य याचं प्रतीक आहे. मूर्तिमंत चैतन्याची प्रतीक असणारी देवी, तिच्याकडून आपल्याला या गुणांसाठी प्रार्थना करायची आहे आज. नवरात्र सातवा दिवस, रंग रॉयल ब्लू. रॉयल ब्लू रंग हा समृद्धी आणि शांततेचं प्रतीक. आकाशा एवढंच खोलवर असलेलं देवीचं ज्ञान दाखवणारा हा रॉयल ब्लू कलर.
सो आज आपण सर्व गोष्टींचं खोलवर ज्ञान घेण्याचा संकल्प करून आपल्या आयुष्यामध्ये पण समृद्धीसाठी देवीची प्रार्थना करूया। नवरात्र दिवस 8 रंग गुलाबी। गुलाबी रंग दाखवतो प्रेम, आपुलकी, सुसंवाद आणि आपली देवी या सर्व गुणांची मूर्तिमंत प्रतीक आहे। आणि अर्थातच देवीसारखंच आकर्षक व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी, हे सर्व गुण मिळवण्यासाठी आपण आज देवीची प्रार्थना करूया। नवरात्र 9वा दिवस रंग जांभळा। जांभळा रंग ऐश्वर्य, भव्यता, लक्झरी याचं प्रतीक आहे। नवदुर्गेची पूजा, उपासना, आराधना केल्यानंतर आपल्याला निश्चितच ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे। सो आज आपण जांभळा रंग परिधान करून नवदुर्गेची उपासना नक्की करूया।